त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत. मी कुठली गोष्ट काल्पनिक सांगत नाहीये त्याचा. तर 2016चा हा इम्पिरिकल डेटा हा जवळपास 98% योग्य आहे हे केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टँडिंग कमिटीला म्हणणं आहे. मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा 13 जानेवारी 2022ला केंद्र सरकारचं पार्लमेंटला उत्तर आहे की आमच्याकडे असा कुठलाही इम्पिरिकल डेटा नाही. हे होम मिनिस्टरनी पाहिलं. तेव्हा मला असं वाटतं राजनाथ सिंगजी हे होम मिनिस्टर होते या देशाचे. म्हणजे एकीकडे तुम्ही कमिटीला सांगता की आमच्याकडे इम्पिरिकल डेटा आहे जो 98% बरोबर आहे. नंतर तुम्ही पार्लमेंटला सांगता ज्याचाच अविभाज्य भाग ही कमिटी आहे की आमच्याकडे इम्पिरिकल डेटा नाही. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टालाही त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे जो डेटा आहे, म्हणजे आता आणखीन एक अँगल की आमच्याकडे जो डेटा आहे तो पूर्णपणे योग्य आहे का नाही, बरोबर आहे का नाही आम्हाला माहिती नाही. म्हणजे संस्था 3 आहेत. तिन्ही संस्थांना वेगवेगळी उत्तरं एकाच सरकारने दिलेली आहेत. एकदा सांगितलं इम्पिरिकल डेटा बरोबर आहे 98%, एकदा सांगितलं आमच्याकडे डेटाच नाही आणि कोर्टाला सांगितलं डेटा आहे पण तो किती योग्य आहे माहिती नाही. म्हणजे कोण कुणाची फसवणूक करते. जर केंद्र सरकारचं एक डिपार्टमेंट, एकच सरकार 3 महत्त्वाच्या संस्थांना 3 उत्तरं वेगळी देत आहे तर कुणावर विश्वास ठेवायचा. आणि ही फक्त नाही, अनेक चॅनलवाल्यांनीही हा प्रश्न उचललेला आहे आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हा विचारलेला आहे आणि आजपर्यंत केंद्र सरकारच्या एकाही मंत्र्यांनी मला उत्तर दिलेलं नाही. हे वास्तव आहे. त्याच्यामुळे इम्पिरिकल डेटावर आज जे बोलत राहतात सातत्याने हे पूर्णपणे माझा केंद्र सरकारवर आरोप आहे की ते दिशाभूल करतायत. मला खोटा हा शब्द सरकारबद्दल बोलणं अयोग्य वाटतं म्हणून मी म्हणत नाही, पण सातत्याने समाजाची आणि सामान्य जनतेची ते दिशाभूल करतायत हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे. आणि ही अपेक्षा कुठल्याही सरकारकडून नाही आहे. सरकारने खरं बोलावं. आणि हे सगळ्याचे कागद मी तुम्हाला देऊ शकते. तारखेवाईज कोर्टाची ऑर्डर आहे, सगळं माझ्याकडे आहे. हेच करत असताना दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न येतो की इम्पिरिकल डेटा महाराष्ट्र सरकारने केला आणि मग मध्य प्रदेशनी का नाही. मला आवर्जून तुम्हाला सांगायचे की माननीय उद्धवजींनी जेव्हा भुजबळ साहेबांची त्याची भेट घेतली, भुजबळ साहेब तर तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगतीलच, पण भुजबळ साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मग माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेशच्या सरकारशी बोलले. मध्य प्रदेश सरकारनं आपण काहीतरी कॉमन करावं असा एक जेव्हा निर्णय झाला त्या निर्णयामध्ये असं ठरलं की मध्य प्रदेशनं आपण एकत्र लढायचं. आता ही पण माझी काल्पनिक स्टोरी नाही. मध्य प्रदेश हे मी टेलिव्हिजनवर पाहिलेलं आहे आणि वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले. हे मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा की मध्य प्रदेशची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचून पाहिली असेल तर ती फायनल ऑर्डर नाही आहे. त्याच्यामुळे हे जे सांगतायत की मध्य प्रदेशला जमलं आणि तुम्हाला जमलं नाही, ह्याच्यातही खोटेपणा आहे. आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, करेक्ट. आणि या सगळ्याचे कागदपत्र आहेत. काहीतरी शाप 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 काहीतरी मी ऐकत होते मगाची कुणाचं तरी भाषण. कोणीतरी म्हणत होतं ह्यांना शाप त्यांना शाप त्यांना शाप. मराठीत काहीतरी म्हण आहे बाई, काय ती म्हण, कुणाच्या शापाने काय होत नाही. हां, मी काय बोलले नाही, तुम्हीच बोलताय काय. त्याच्यामुळे हे जे काय चाललंय असं शाप बीप देणं, अहो हा पुरोगामी महाराष्ट्र आहे.